महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेच्या वतीने आज राज्यव्यापी मेळावा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतोय आणि जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत या संघटनेची लोक जे आहेत ती आता कुडाळमध्ये एकवटलेली पाहायला मिळतात। कुडाळच्या एसटी कुडाळ आगाराच्या मैदानावर ही जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने जे एसटी कामगार सेनेचे कार्यकर्ते आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत। सर काय सांगाल, आज राज्यव्यापी मेळावा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतोय, काय सांगाल? खूप आनंद होतोय कारण माझी मातृभूमी आहे। परत महाराष्ट्र एसटी कामगार सेना ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं 1988 साली पुण्याच्या अधिवेशनात त्याची घोषणा झाली, शिवसेनेच्या अधिवेशनात। आणि त्यानंतर उभा महाराष्ट्र पिंजून काढला आणि ती एसटी कामगार सेना कामगारांच्या भल्यासाठी आयुष्यभर काम करत आहे। होतं असं की बऱ्याचदा लोक उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वर्गीय रंगा, त्यामुळे भ्रम निर्माण करणारी जे सत्ता पक्षात बसलेली लोक आहेत, खोटी आश्वासनं देणारी लोक आहेत, लोकांना असं वाटतं की ताबडतोब ती हळद आणि हो गोरी अशा भावनेनं ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि दिवाकरजी रावते, अनिल परब यांनी जे एसटीला जे योगदान दिलंय ते अतुलनीय। सुभाष देसाई साहेब 72 कोटीचा करार करण्यामध्ये सुभाष देसाई साहेब अग्रणी होते। पुढच्या सगळ्या त्यांच्या आयुष्याचं भलं करण्यामध्ये दिवाकर रावते होते। कोविडच्या काळात पगार मिळत नव्हता तेव्हा पगार देणारे अनिल परब होते। ही सगळी शिवसेनेची मंडळी आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे। पण तेव्हा काही भुलभुलैया उभे केले, ती माणसं आज कुठे आहेत? सदावर्ते कुठे आहेत? पाडळकर कुठे आहेत? खोत कुठे आहेत? तबला ढोलकी घेऊन मृदंग घेऊन भजन करणारे, नाचणारे, झालं का विलिनीकरण? झालं का विलिनीकरण? का फसलात? फसले ना आमचे कामगार। त्यांना असं वाटतं आम्ही आम्हाला माहिती आहे ना, राज्याकडे एवढी महामंडळ आहेत, एक महामंडळाला विलीन करणार आणि हे सत्य सांगणं ते कटू असतं, पण ते सांगण्याची ताकद वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आदरणीय उद्धवजींनी आम्हाला दिलेली आहे। ते सत्य सांगून त्यांच्या भल्याचं काम करताना सुकाणूच्या हातात त्याला दिशा दाखवावी लागते। दिशा आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पकडतो आणि पुढे नेतो। आज सत्तेत नसताना देखील मात्र सत्तेत असताना जी कामं केली आहेत, ज्या पद्धतीने आपण म्हटलात की योगदान आहे सेना कामगार सेनेचं, वाढलेले कामगार सेना जी वाढती आहे, याच्यामध्ये या कामगार सेनेला आश्वस्त काय करायला? 100% आता तुम्हाला त्याचे पगार नाही मिळत, त्याच्या देणी आहेत अजून। आता परवाच्या अधिवेशनामध्ये थोडे पैसे दिलेत, आता देणी वसूल होत नाही लोकांची। तुम्ही एसटीच्या कामगार हा एक मोठा विषय आहे। मी विधान परिषद आमदार असताना मोठं भाषण आहे माझं, तुम्ही बघा। एक कुठला तरी तुमच्या सिंधुदुर्गला डेपो घ्या, कुठलाही घ्या तुम्ही, आणि त्या डेपोत जाऊन बघा तो एसटीचा कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर खास करून ते त्याचे खरे कणा आहे तो एसटीचा। त्यांची काय हालत आहे, गाड्यांची काय हालत आहे, मागे वर्कशॉप आहे का, त्या वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टी आहेत का बघा, त्यांना टॉयलेट आहे का बघा, त्यांना विश्रांती घ्यायला आहे का बघा। ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, वारा असो, माझी एसटी रस्त्यात धावते, ती कुणामुळे धावते याचा आपण विचार केला पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला कळेल की प्रचंड प्रश्न आहेत त्यांच्या आयुष्याचे आहेत, जीवनाचे आहेत, अपघात आहेत, आजारपण आहे, यातनं आम्ही त्यांना बाहेर काढण्याचं काम करत असतो। तर निश्चितच हे होते अरविंद सावंत, ज्यांनी म्हटलंय की प्रत्येक एसटी चालक जो रस्त्यावर धावतो, रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत असतो, त्याला पाठबळ देण्याचं काम ही सेना जी आहे, ही कामगार सेना जी आहे ती निश्चितच पाठीशी राहील असा विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडेकर, एस मराठी, सिंधुदुर्ग।